नमस्कार मित्र हो हे पा मी आता घरच्यांना घेऊन चाललो बाहेर सिटीमध्ये. कारण काय झालंय, आमच्या प्रेमची जी पॅन्ट आहे ना खूप छोटी झाली ना, आम्ही आता ती बदलायला चाललोय. ही पा आमची गल्ली पाहिलं का, किती सुंदर गल्ली आहे ना आमची. पाहिलं ना. आमचा सम्राट विभागाचा हसतोय. तो लय चकाळा होता मागे यायसाठी आमच्या. त्याला गुल्ला देणार होतो पण तो काय ऐकणार नव्हता, पण बदमाश आहे तो. या बा कसा मदत बसलाय. हा चाल चाल, तू बी फाळी फाळी करतो बेटे. आता जे होईन ते होईन, हो द्या आता. आमच्या सम्राटसाठी तर कोणासाठी. हे पाहता आम्ही आता गल्लीच्या बाहेर निघलो. पाहता एरियातून आता चाललो. हे पाहता रोडला लागलो. आता ही जी गल्ली दिसते, ही रोड दिसतो. ही क्रीडा संकुलच्या अलीकडची भिंत आहे बरं का, बॅक साईड. आता इथून आमच्या टपऱ्या लागतील. पाहतो मला ते बसच्या सरळ पुढं थोड्या अंतरावरती ना टपऱ्या लागते. ही पहिली टपरी, दुसरी टपरी, ह्या बाई तिसरी टपरी. पहा आपली ती निळा झेंडा दिसन तुम्हाला. आहे का आपली टपरी? कशी टपरी आपली, खतरनाक. यायला म्हणलं आता चला, पोराची पाळी होती. प्रेमची पॅन्ट बदलून आणतो आता. ते आयला छोटी झाली ना ती. आमच्या प्रेमला पॅन्ट घालता वेळ नाही. या पहा आता सुतगिरणी चौकात आलो आम्ही. सुतगिरणी चौकातून आता सरळ इकडे स्टेडियमकडे चाललेलो आहे. पाहता तुम्हाला स्टेडियमची ना भिंत लागेल आता. ती चित्र दिसन भाई. बा चित्र म्हणजे स्टेडियमची समोरची फ्रंट भिंत बरं काही. आता कमानी निध स्टेडियमची क्रीडा संकुल गारखेडा परिसर. या पाही मोठी कमान दिसली का? ट्रॅ या बा आयलं का आमच्या इकडच्या एरियामधलं कसं स्टेडियम आहे जवळून. आता आम्ही लागलेलो आहे रोडला. आता स्टेडियमच्या सरळ पुढं आता आम्ही आता उल्कानगरीतून डायरेक्ट आता क्रांती चौकापर्यंत पोहोचलेलो आहे. तुम्हाला समोर आहे ना शिवाजी महाराजांचा फोटो दिसत असेल, पुतळा दिसत असेल. छत्रपती शिवाजी महाराज आपले म्हणजे क्रांती चौक. आता आम्ही खालून आहे ना पुला खालून चाललेलो आहे, कारण आम्हाला राईट मारणे म्हणून आता वरून जायची काही गरज पडत नाही. बरोबर. आता पुढं सिग्नल लागणार. आता आम्ही तिकडे थांबून लाल रेड दिसू राहिला तुम्हाला लाईट. बा ते पा आहे का. आता गाडी थांबून लागेल इथं. आता इथं आम्ही थांबलो पा. आता दुसरं सिग्नल चालू आहे. आता ते जातील गाड्या. आता आमचं सिग्नल सुटलं पा. आता आम्ही निघलो तिकडून. आता महाराजांचं दर्शन तुम्हाला एकदम जवळून लाईव्ह दाखवतो मी. हे पा आपले महाराज कसे घोड्यावरती एकदम खतरनाक कडाक, हातामध्ये तलवार गिलवार, राजे निसत आम्ही राजे, जीर जीर जी 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 राजे. बाय. या बा आता मित्र हो, आता आम्ही आलो होतो ते ना काय म्हणते त्याला, प्रेमची जिथे पॅन्ट घेतली ती का त्याच्या जवळच्या भागामध्ये आलेलो आहे. आता ते दुकान शोध नाही आम्हाला. आणि अगोदर आम्हाला पैठण गेट लागलेलं आहे पा. आता इथं काय ते लव. आता लव पासून पुढे जातो. ही पैठण गेटची मेन एंट्री. इथून हे दुकानं लागते बा कपड्याचे. आणि आता आम्ही सरळ आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आता इथून सुरुवात आहे पहा. पूर्ण कपड्याचे नुसतं भांडार आहे. तुम्हाला जिथं लागेल तिथं जशी लागेल तसे कपडे घेऊ शकता तुम्ही. पण ट्रॅफिक खूप जास्त आहे. पण जे होईन ते होईन. आता जिथं उजळण तिथं उजळण. आपण कच खात नाही. फाळी फाळी आपल्या सम्राटला बी आणि त्याच्या मायाला बी फाळी फाळी. या बा आम्ही कपड्याच्या दुकानात आता आलो. आता कपड्याच्या दुकानामध्ये पोहोचल्याच्या नंतर त्याला ती पॅन्ट दिली. तो दुसरी पॅन्ट आम्हाला देत आहे. यांची मॅडमचं म्हणणं तर आम्हाला बी घ्या कॅमेऱ्यात. त्यांची एक इच्छा पुरी केली. त्याच्यानंतर आता आम्ही बी दिसून जातो तुम्हाला हिरो सारखा दिसू राहिलो. आमचं लुक मस्त आहे. चष्मा गिष्मा सहसा तुम्ही मला चष्मा पाहत नाही. आत पाहून घ्या कसा चष्मा येतं आहे की नाही. तेव्हा कसा भांगिंग पाडतो मी. आहे ना हिरो जल मी. मग दे बाबा आमच्या प्रेमला पॅन्ट. तो पठ्ठ्या आणायला गेला, त्यानं पॅक केली. आता पॅन्ट आम्हाला आवडली. ती थोडी मोठी होती, घेतली आम्ही. एक्सचेंज झालेला आहे खेळ तिथं. पैसे वगैरे काही आम्ही दिलेले नाही आहे. आता तिथून पुढं आता आम्ही आता एक एक्स्ट्रा घेतली वाटतं आम्ही पॅन्ट. अजून एक दे म्हणलं त्याला. कारण काय आलोच तर मग एक एक्स्ट्रा बी घेऊन टाकून आहे की नाही. काय वगैरे का मग 4-4 चक्रा मला परवडत नाही ना इतक्या दूर. बरोबर घेतल्या बा. आता खुश झालो आम्ही. त्याला बी सांगितलं तुमचा व्हिडिओ आता या सम्राट करा चाकाळा आमचा. त्याला तणूक कोण्या मारता आहे का आमच्या पुढे देऊ. तर बाहेर आलो आम्ही. आणि तुम्हाला थोडं दुकानाचं नाव बी दाखवून देतो. हा कुठून आणलंय. मग काय मनमोहन. हां दुकानाचं नाव काय मला बी बरोबर दिसलं. आता जाऊ द्या, तुम्ही नंतर त्याला रिप्ले करून पाहू शकता. आता आम्ही आमच्या गाडीपाशी चाललेलो आहे. गाडी वळून घेणं चालली आता, कारण गाडी लावायला सुद्धा जागा नव्हती. मनमोहन काय का दुकानाचं नाव मित्र हो, सरदारजीचं दुकान आहे. शाळेवाल्यानं धाडलं होतं आम्हाला तिथं. आता कुठे आमची गाडीवर बसलो. चलो बैठो आणि चलो निकलो. आता आम्ही तिथून रवाना झालेलो घराकडे परत. ओके. पण आता थोडं भूक लागल्यावानी झालती म्हणून इथं उत्तम मिठाई भंडार आहे पा. इथं म्हणलं चालता का म्हणलं घरच्यांना. तर घरच्या तर नाही हा चालू होतं.
ट्रॅफिकमुळं गाडी कुठं लावता काय लावता, पण मी त्याला खूप आग्रह केला, पण ते म्हणे नका म्हणे, पुढं ट्रॅफिक पहा मागं पहा म्हणे, काय गाडी वळवायची न्यायची घ्यायची. मग मी तिथून रवानगी केली आणि रस्त्यात आम्हाला लागले पेरू, इतके खास पेरू, अरे बाप, ताजे ताजे लाल लाल. आमचं मन काय राहायला गेलं नाही. मग आम्ही घेतले तिकडे पेरू डायरेक्ट 2 किलो. त्याने 100चे 2 किलो दिले, मोजले लगे. आणि मग आम्ही तिथून पेरू घेतले आणि त्या माणसानं आम्हाला हवाली ते पेरू स्वाधीन केली. आमचा सम्राट लेखो झाला. घरी लावून पप्पा मीठ लावून खाऊ म्हणे. मला ओके चलो. आता तिथून आमची दिंडी पुढं आता निघलेली आहे. आता आम्ही डायरेक्ट घरी आलो मित्रांनो. म्हणलं जास्त लांबा ब्लॉक नाही झाला पाहिजे, तुम्ही बोर नाही झाले पाहिजे. आता गल्लीतच उतरलो. आता गल्लीतून उतरल्याच्या नंतर आता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला, हे घरापुढेच आपल्या, ते सांगा. आता हे पाहिजे आमचं घर छोटंसं. ही माझी मुलगी, ती लाजली, तिची केस कसतरी होते त्याच्यामुळे ती घाबरून पळाली. पण ही दुसरी एक आमची मुलगी शेजाऱ्याची. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.